जिजाऊ जय शिवराय. तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी चिंचोडे हा युट्यूब चॅनलवर. तर बघा सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि तर आता तुम्ही भरपूर दिवसापासून ब्लॉग बघताय की आता आमच्या वस्तुशांतीची पूजेची तारीख जवळ आलेली आहे आणि आज फायनली तो दिवस पण आला. तर कालचा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की काल गुरु आले होते आणि त्यांनी पूजा बी मांडून गेलेले होते. तर आजपासून आपल्या घराची पूजा चालू होणार आहे. तर थोड्याच वेळात गुरुन ते पण येणार आहे आणि आम्ही पण एकदम तयार होऊन आलेलो आहे बघा. आणि कसं इथं थोडंसं काम करायचं तर मग काम पण आवरून घेतलं आणि मग मी तुम्हाला बाकीचं म्हणजे आपल्या घराचं डेकोरेशन दाखवते बघा. आपल्या घरापुढं काय काय केलेलं आहे. आणि संध्याकाळचं वातावरण तर एकदम भारी राहतं, पण काल संध्याकाळ पण आम्हाला खूपच उशीर झाला इकडे यायला. बघा घरापुढं मंडपन ते पण टाकलं आणि मंडपाला पण आले होते सकाळीच. तर मंडप ते पण टाकून गेले आणि आपल्या घराला लाइटिंग वगैरे पण लावून घेतलेलं आहे बघा. लाइटिंग ते पण लावलेलं आहे आणि संध्याकाळी पण म्हणजे आम्ही दाखवणारच आहे. तर इकडं बघा शंभूचे पप्पा पण म्हणजे आपले जे पूजेसाठी कपडे लागते ते घालून आवरलेलं आहे त्यांचं पण. आणि आता गुरु येतीलच थोड्या वेळात. तर मम्मीचे पप्पा ते पण आलेले आहे. मांजरीची बाबा आहे. बाबा बरी आहे तब्येत? बरी आहे ना? हां. आणि मामा घेऊन आले आईला आणि बाबांना. तर आई तिकडं मंदिरात गेलेलं आहे दर्शनाला. चला आज मी तुम्हाला आमच्या देवीचं लुक कसं वाटतं ते पण दाखवणार आहे. आणि सकाळी मम्मी आलेल्या होत्या मंदिराकडं आणि मम्मी आता आवरून घरी गेलेल्या आहे आपल्या शिवला आणि अनुला बघायला. आणि आज कसं आपला अनु छोटा असल्यामुळं पूजाला आम्ही दोघं जण बसणार, शंभूज पप्पा आणि मी. तर एकच जण बसणार म्हणजे एकच जोडी. आणि भाऊन ते आता कसं एवढे पाहुणे रावळे किंवा आपल्या मराठीचे सगळे सांगावं लागते आमंत्रण. तर भाऊ तिकडे गेलेले आहे गावामध्ये आणि मोठा कार्यक्रम म्हटल्याच्या नंतर कसं म्हणजे पाहुणे रावळे सांगावं लागते किंवा म्हणजे सामान ते आणायला होती. तर पप्पांची आणि भाऊची तीच गडबड चालू आहे बघा. पप्पा पण गेलेले गावामध्ये आणि भाऊ पण गेलेले गावामध्ये बघा. आता तिकडं मंदिराकडे चालले होते पण मग आज कसं देवीचा अभिषेक केलेला आहे आणि ते सिंदूर ते लावा लागतो त्याच्यामुळं मग ते लावलेलं आहे आज. त्याच्यामुळं मग म्हणजे मला वाटलं देवीला नवीन साडी ते घातलेली असन पण ते पुसावं नाही म्हणून मग मम्मींनी आज फक्त कपडेच घातलेले आहे. तर जाऊ द्या चालन. बघा आपल्या घराचं लुक किती मस्त दिसतंय आणि कलर तर एकदम फ्रेश. चला मी आता जी पूजा मांडलेली घरामध्ये तर ती पूजा पण तुम्हाला दाखवणारच आहे कारण की कालच ब्लॉग बनवायचा होता पण ब्लॉग बनवायला टाईमच नाही भेटला. म्हणलं चला आता पूजा सुरू व्हायच्या आधी आपण ब्लॉग बनवू. आणि आजपासून 3 दिवसची पूजा आहे. तर सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला म्हणजे आमच्याकडून आमंत्रण आहे की सगळ्यांनी 3 तारखेला घरभरणीला यावं म्हणून. तर हीच विनंती तुम्हाला पण. आणि आम्ही मागच्या ब्लॉगला बी सांगितलं तर ॲडव्हान्समध्येच आमंत्रण दिलं तर आता पण दिलेलं आहे बघा. तर आज सकाळीच म्हणजे कालच पूजा मांडून गेलेले गुरु आणि आता आपले थोड्याच वेळात पूजा पण चालू होणार आहे बघा. पूजा पण मांडून घेतली. इकडं होम सारून घ्यायला आलेलो होतो आम्ही काल आणि होम पण बनवून दिलता गुरूंनी पण मग त्याला सारून घ्यायचं होतं त्याच्यामुळे मग आम्ही काल सारून घेतलं बघा. आणि आपल्या इकडं एका भिंतीला शिवाजी महाराजांचा फोटो होता. तर पप्पांनी सांगितलं आता आपली देवगडले इतकी भक्ती म्हणजे मग म्हणजे आपला कसं एक विश्वास असतो त्यावरती. आणि मग त्यासाठी पप्पांनी हे 3 म्हणजे 4 की 2 फोटो बनवले ते नाही माहिती पण दोन्ही हॉलमध्ये आपल्या बाबांचे फोटो लावलेले. आणि आपल्या परवा दिवशी आता स्वामी तर येणारच आहे त्यांचं प्रवचन आहे. बघा सोनपापडी आणि आरा पण माझ्यासोबत रेडी होऊन आले सकाळी सकाळी. ताईन ते आता घरीच आहे पण जेव्हा आपलं गृहप्रवेश करायचा आहे घराचा तेव्हा येणारच आहे ताईन त्या पण. आरा शिवून आणून झोपले ते का? नाही खेळत होते का? तू का बरं आली इकडं पूजा पाहायला? व्हिडिओ बनवशील ना? तर आज फायनली म्हणजे आमची आराच व्हिडिओ बनवणार आहे कारण ताई पण घरी असल्यामुळं काही टाईम नाही राहणार. आणि मग म्हटलं चल आराच आज व्हिडिओ बनवणार आहे. तर व्हिडिओ स्किप नाही करता पूर्ण बघा. आणि आमच्या वस्तुशांतीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही.
आणि सगळेजण वस्तू शांतीला नक्की या 3 तारखेला शुक्रवारी आहे. तर आपली यूट्यूब फॅमिली पाहुणे पण स्वस्ति स्तुया विनाशाख्या पुण्य कल्याण वृद्धिदायं राज्यस्वस्ति प्रवृन्नः देहि सौभाग्यं आयुष्यं देहि मे परमं सुखं देहि दयं देहि यशो देहि द्विषो देहि आचम्य प्राणायामः केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः श्रीधराय नमः पद्मनाभाय नमः संकर्षणाय नमः प्रद्युम्नाय नमः पुरुषोत्तमाय नमः नारसिंहाय नमः जनार्दनाय नमः हरये नमः कृष्णाय नमः नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय आपो ज्योतिरसोमृतम् ब्रह्मभूरभुवस्वरूम सर्वारिष्टभद्रवशान्त्यर्थं चित्तवृत्ति निरोधार्थम् आचारद्वारा तेव्हा शक्ती शांती सूक्त पठनं करिष्ये. हात जोडून आपल्या इष्टदेवतेला कुलदेवतेला आई वडिलांना गुरु महाराजांना नमस्कार करायचा. देवहो शांतिरंतरिक्षको शांती कार्ये जोरयते भुवने ज्वाली बलिकर्णिका आदत्याक्षर गणपतीवर देऊन द्यायचे 11 वेळेस नमस्कार करायचा. श्रीमन महागणाधिपतये नमः. ओम महेश्वराभ्यां नमः. ओम वृंद्राभ्यां नमः. ओम इष्टदेवताभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम वास्तुदेवताभ्यो नमः. शांति 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 सगळे जेवण धुवून घ्या. चांगली धुवून घ्या. तेवढे काय होईल बरं का. एवढे त्याच्यामुळे समाधान ना मला गणपती देवी आज काही का ते देव दिसायला पाहिजे. ते एकदम दिसले पाहिजे. पुढे हळद घाला. ते पण खरंच हळद टाका. तुम्ही चोळून घ्या. हळद तुम्ही हळद टाका. चोळून घ्या. देव हातात घ्यायचे एकदम चोळून घ्या. सगळे चटणी दया गंडकी पूर्णा पूर्ण जलै समुद्र जलिता स्नानात् सदा मंगल यत्र योगेश्वर कृष्णो यत्र कांतो धनुर्धरः तत्र मंगलमयामि दीपंगलमयामि नैवेद्यं निवेदयामि सत्यं देवदैवरिञ्जामि प्राणायो अपानो उदानायो समानायो स्वाहा ब्रह्मणे नमः. सोडून द्या बाडी अक्षता बा नैवेद्यं समर्पयामि. ओम कुलदेवर्धिनी ओम द्वार पूजनम धात्री आवाहयामि स्थापयामि विधान आवाहयामि स्थापयामि आवाहयामि स्थापयामि आवाहयामि स्थापयामि आवाहयामि स्थापयामि दुर्गायै नमः
आवाहयामि स्थापयामि सरस्वत्यै नमः क्षेत्रपालाय नमः हळदी कुंकू पाहिजे तुम्ही रांगोळी काढलं थोडं थोडं चमच्याने बाईट टाका. पाणी टाका थोडं हळदी सारून घेतो हळद कुंकू इकडून जायचंय करून घ्या. शंभू इकडे टाक नाही तिकडून टाकणार चौकट देवताभ्यो नमो नमः वेदवाणी प्रवर्तयेत् या त्यांचा फोटो घेऊन टाका मग. लक्ष्मी हळदी गोवा लक्ष्मी घ्या तुम्ही आपण सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि कालोद्भवतिपुष्पं समर्पयामि देवताभ्यो नमो नमः नमस्कारं करोमि ती लक्ष्मी हातात घ्या ताट घ्या चला तुम्ही आता तिन्ही जोड्या उभा राहा पोरं पुढं यावर क्षत्रिय शूद्राला त्यांनी सम्राट बनवलं चंद्रवंशाची थांबा तिथंच थांबा एक मिनिट ओम नूतन गृहे प्रवेशामि ठेवा आतमध्ये पाय तदेव लग्नम सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं चला बाकी चला चला बाकी चला या तुम्ही या चला दुसरी जोडी चला यात्रा या आतमध्ये ओ धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवाणि धीर्मति चला या तुम्ही पण या चला दर दिदी तू इकडे आला या तुम्ही या मध्ये इथं दादांच्या माग घेऊन जावं बस विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरा बाकी जास्त सांगता बस दिले आता आपण कापूर आणलं तर तिथे कापरात तुकडं टाक केटे गुरुदे अव्यवाहं गुरुवे देवामासादयादिह अग्निनारायणाय नमः गन्धादिभिः सम्पूज्य अग्ने त्वमैश्वर तेज पावनं परमं तस्मात् त्वदीरत्पद्मे सूर्यादिन्तर्पयाम्यहं स्वस्तिस्तया विनाशाख्या पुण्यकल्याणवृद्धिदा विनायकं प्रिया नित्यं ताञ्च स्वस्तिं ब्रुवन्तु नः ती गौरी तुकडा करा पासून औषध बरोबर पडलं नाही पाहिजे स्वयंपाक वगैरे करायला जेवायला आजपासून का बरं बरं हव्यवाहं कुब्रुवे देवामासादयादिह नारायण असंख्येय प्रमेयात्मा विशिष्ट शिष्ट मुक्ति सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्ध सिद्धारण उषाहीन विष्णु भगवान की जय सर्वगुरुभानुष्पक्षेण
वेदो वेदगो वेदांगो वेदविष्णुवेदो गायत्रो धर्मादक्षो कृता चतुरात्मा चतुर्योः चतुर्भाव चतुर्वेदेकपाल ओम चतुर्वेद विपासना जीवनी का नाम माला क्लुप्ता दन्तपटिका शुक्लैरभैरपरिविदितमुक्तपीयूषवर्षैः आनन्दीन पुनीयादलिनलिनगदा शङ्खपाणिमुकुन्दः उत्पादो यस्य नाभिर्वेदसुरतिलश्चन्द्रसूर्यौ च नेत्रे कर्णावासा शिरोद्योमुखमपि दहनो यस्य वासेदर्घावृत्तिः अर्थवत्पात्रा सारमन्दयोः उपरि श्रीनीताय द्वयोर्मूलेन मकस्मीकृत्य एति कृत्यच्छेदकेत तानुत्ततः क्षिपेत तदे ग्राह्य प्रणितोदकेन मासिच्य ततः द्वितीयः चतुर्थः प्रत्युत्पवनं प्रोक्षे राजा सोमोत्माकं ब्रह्मणानं गुराजा स्वाहा ओम श्री क्षत्वा शिष्य पूर्वे संधौ गोपायता अजून मारायचं का बस का दक्षिण असते काय डबल
नाव घ्या. नाव कोण दिली घेतात असं कसं आज पाठ करून ठेवा उद्या कार्यक्रम सांगतो पुन्हा घ्यायला सांगा काय नाव घ्या मी आले तर प्रत्येक गुरुला 500 रुपये का बोल तुम्ही पाय गुरु काय सांगू पाठ करून ठेवा म्हणजे पाय खोलायचं हा चला पाठ पाठ 10-12 लिंब लागतील बरं का त्याला. आहे ना लिंबू? तर बघा आजची पहिल्या दिवसाची पूजा आपली म्हणजे कंप्लीट झाली आणि गुरुं ते पण आत्ताच घरी गेलेले तर आणि कविता पण गेली घरी कारण दिवसभर इथंच होती पूजाला बसलेले होते आबा आणि कविता तर कसं दिवसभर इथंच बसून होते त्याच्यामुळे इतका कंटाळा आला तर मग आता घरी गेली तर मी इकडे आणले होते आणि आज खरं तर आमच्या म्हणजे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच गृहप्रवेश पण झाला आणि सगळ्यांनी एकदम व्यवस्थित असं म्हणजे जी विधी राहती ती सगळी संपन्न झाली आणि म्हणजे आजपासून आपल्या ह्या घरात जेवायला किंवा स्वयंपाक करायला म्हणजे परमिशन झाली तर असं गुरुचं म्हणणं आहे तर दूध पण म्हणजे जे आपलं उतू घालायचं राहतं ते पण केलं आणि खरं तर कसं गॅस पण पाहिजे चूल पण पाहिजे तर आम्हाला छोटी चूल काही भेटली नाही त्याच्यामुळं आम्ही मोठी चूल म्हणजे मांडली आणि त्याच्यावरच दूध उतू घातलं तर ते एक म्हणजे चांगलं मानण्याचं तर शुभ मानलं जातं तर त्याच्यापासून सुरुवात राहते आपल्या सगळ्यात मी अन्नपूर्णा देवी आपल्याला प्रसन्न होत राहते त्याच्यासाठी ते करणं महत्त्वाचं असतं तसं गुरुचं म्हणणं आहे तर चला बघा तरी तो होम पण पेटवलेला आहे त्याचं पण भरपूर दूर झालेलं आहे आता आणि लाईट पण गेली त्याच्यामुळं काही अंधार झालेला आहे तर चला आजचा म्हणजे ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि खरं तर या दिवसाची आपण खूप दिवसापासून वाट बघत होतो की कधी घराची गरमणी म्हणजे वास्तुशांती पूजा सुरू होईल आणि बघा बघता बघता तो दिवस पण आला आणि आजचा पण दिवस म्हणजे पूर्ण झाला तर चला सकाळपासून इतकी धावपळ होती त्याच्यामुळे व्यवस्थित काही ब्लॉग बनवायला टाईम भेटला नाही पण जसा वाटला आम्हाला म्हणजे जसा टाईम भेटला तसा आम्ही ब्लॉग काढला तर तुम्ही व्हिडिओबद्दल म्हणजे बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आता पुढचे ब्लॉग तर तुम्ही बघणारच आहे उद्याचा आणि सगळ्यात मेन का आपल्या ताईंच्या कमेंट आहे की आम्हाला घरभरणीचं आमंत्रण नाही आहे का तर आम्ही मागचा ब्लॉग बनवला तुम्हाला सगळ्यांना खरं तर म्हणजे तुम्ही सगळ्यांनी यावं आमची अशी इच्छा आहे आणि मी पुन्हा एकदा सांगते की तुम्ही सगळ्यांनी आपल्या घरभरणीला किंवा वास्तुशांती पूजेला शुक्रवारी या सगळेजण तर चला आता जायचे आम्हाला घरी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद.